आपल्या धम्मामध्ये प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असताना, शुभ कार्य करत असताना त्रिशरण पंचशील ग्रहण करूनच पुढील कार्याला आपण सुरुवात करत असतो। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वात प्रथम त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्ध धम्म आणि संघाला वंदन करून नंतरच पुढील कार्यक्रमाला प्रवचनाला सुरुवात करत आहोत। तर सर्वात प्रथम आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की या जगामध्ये चमत्कार नावाची वस्तू अजिबात नाही, आणि ज्या गोष्टीला आपण चमत्कार म्हणतो आहे तो चमत्कार नसून आपण केलेल्या कर्माचं ते फल मिळत असते। जे आपण क्रिया करतो, काम करतो, त्या कर्माचा तो मोबदला आम्हाला मिळत असतो। पण आम्ही जे कर्म करतो त्या कर्माला विसरून जातो आणि चमत्कार नावाला प्राधान्य देतो। म्हणून सन्यानी भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की माझ्या धम्मामध्ये चमत्कार नावाची वस्तू अजिबात नाही। म्हणून त्यासाठी भगवान बुद्धांनी रतनसुत्ताच्या याच्यामध्ये वैशालीच्या याच्याबद्दलचा जो रोग निर्माण झाला होता त्या याच्याबद्दल म्हटलेलं आहे की ज्यावेळेस वैशालीमध्ये तीन प्रकारच्या रोगांनी थैमान घातलेलं होतं, त्यावेळेस तेथे सर्व लोक भयभीत झालेले होते। काय करावं काय नाही त्यांना काही कळत नव्हतं। त्यांना एवढी भीती निर्माण झालेली होती की आमची वैशाली थोडक्यात दिवसामध्ये नष्ट होऊन जाईल, विनाश पावेल। ते या विवंचनेमध्ये असताना ते भगवान गौतम बुद्धाच्या सान्निध्यात गेले। भगवंताला अभिवादन करून त्यांनी त्या वैशालीची व्यथा भगवंतापुढं विशद केली। तेव्हा भगवंतानी आनंदाला वैशालीला पाठवून तेथे रतनसुत्ताचा परिपाठ करण्यास सांगितले। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध त्या वैशालीत जाऊन पोहोचले त्यावेळेस मात्र आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली, विजेचा कडकडाट झाला। थोड्याच वेळामध्ये धो-धोसा पाऊस पडला। सर्व वैशाली नगरी धुवून स्वच्छ झाली, रोगमुक्त झाली, भयमुक्त झाली, उपद्रवमुक्त झाली। आणि तेथे सर्व लोक आनंदाने नाचू बागडू लागले, खेळू लागले, उत्सव साजरे करू लागले। पाहता पाहता लयाला गेलेली वैशाली नगरी थोडक्याच दिवसामध्ये उन्नत झाली, प्रगत झाली। त्याच रतनसुत्ताला आपण या ठिकाणी आता म्हणत आहोत, पण मी शब्द वापरलेले आहे कोणते की भगवान बुद्ध वैशालीत जाता बरोबर आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली, विजेचा कडकडाट झाला, पाऊस पडला। हे शब्द कसे आहेत? हे शब्द चमत्कारिक आहेत आणि भगवान बुद्धांनी चमत्काराला प्राधान्य दिलेलं नाही। तर मग हा पाऊस त्या वैशालीमध्ये पडला असेल की नाही पडला असेल? त्यावेळेस निश्चितच त्या वैशालीमध्ये पाऊस पडला भगवान बुद्ध जाताबरोबरच, कारण की त्यांना जे बी ज्ञान प्राप्त झालं होतं ते ज्ञान त्यांनी
आत्मबलानं निर्माण केलेलं होतं. आपल्यासारखं पुस्तकी ज्ञान नव्हतं, म्हणूनच त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ म्हणजे या सृष्टीमध्ये जे बी काही आहे त्याची त्यांना परिपूर्ण जाण आहे. त्याच अनुषंगाने त्या वैशालीत अकाल पडला तो त्यांना कळला, पण ते पाहत होते माझ्यापर्यंत कोणीतरी हा घेऊन येतो का. शेवट तिथले लोक आलेत आणि तिथला रोग बरा केला. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात राबण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोक कल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे. म्हणून धम्माला धारण करा आणि आपल्या जीवनाचं मंगल करून घ्या. पण मी म्हणतो आहे की ज्यावेळेस प्रत्येकाने होकार दिलेला आहे नाही पडला, म्हणून सगळ्यांनी त्या नकारासाठी आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण असं आहे, तुम्ही लोक रस्त्यानं चालून राहिलेले आहेत. चालता चालता तुम्हाला 2000 रुपयाची नोट मिळाली. ते नोट पाहून तुम्ही खुश झाला आणि मनुष्य जेव्हा अतिखुश होतो तेव्हा त्याच्या मुखातून तो एक सर्वश्रेष्ठ शब्द निघतो. बोलून दाखवा कोणता सर्वश्रेष्ठ शब्द आहे. तर त्याच वेळेस आपण काय म्हणतो, तो नोट पाहता बरोबरच अरे भगवंता मला असेच भेटू देत जा म्हणतो. त्यावेळेस तो नोट तो काय झाला, तुमच्या जीवनात चमत्कार झाला. काहून चमत्कार झाला, तुम्ही त्या भगवान बुद्धाला सामोर केलं. पण प्रत्यक्षात ती नोट त्या भगवान बुद्धाने तुमच्यासाठी तिथं ठेवली होती का, नाही. कारण तुम्ही त्या नोटापर्यंत चालण्याचा क्रिया केलेली आहे, काम केलेलं आहे आणि त्या चालण्याचा मोबदला तुम्हाला तो 2000 रुपयाची नोट मिळालेली आहे. पण तुम्ही ते विसरलात. फुकाची भेटता बरोबर तुम्ही त्या भगवान बुद्धाला सामोर केलं. हा काय झाला, तुमच्या जीवनात चमत्कार झाला. पण ते 2000 रुपये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाम गाळला. 5 वाजता नोट तुमच्या हातात आल्यावर आता कोणाचं नाव घ्या, तर आता यावेळेस तुम्ही स्वतःच्या कर्माचं नाव घ्या. म्हणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी माझा घाम गाळला आहे आणि त्या घामाचा मोबदला मिळालेला आहे. म्हणून 2000 रुपयाची नोट एकच आहे, पण समजून घेणारे 2 आहेत. एक आहे फुकट्या, भगवान दिन मी खाईन. एक आहे मेहनत करणारा मेहनत करतो, पैसा मिळतो, आपलं जीवन व्यतीत करत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, मी माझा धम्म घाम गाळून प्रदर्शित केलेला आहे, फुकाचा नाही मिळवला. म्हणून माझ्या धम्मामध्ये जे बी काही तुम्हाला चमत्कारयुक्त वाटत असेल तो चमत्कार नाही आहे, त्या घटना घडलेल्या घटना आहे म्हणून ग्रंथात आलेल्या आहे. पण आम्ही 150 आहे नेमकं त्याच शब्दावर बोट ठेवतो आणि भांडत बसतो, मिळवतो काय शून्याशी शून्य. म्हणून म्हटलेलं आहे. दुसरं एक उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण असं आहे, हा जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये तो व्यक्ती कुठंतरी राहतो, आपण कुठंतरी राहतो. जेव्हा दोघंही एकमेकाशी संवाद साधतो तेव्हा त्याचा चेहरा आपण पाहतो, आपला चेहरा तो पाहतो. ही घटना आपल्यासाठी काय आहे, तर ही घटना आपल्यासाठी जसं की चमत्कार, विज्ञान, काय म्हणते हा जो मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये तो व्यक्ती कुठंतरी राहतो, आपण कुठंतरी राहतो. जेव्हा दोघे एकमेकाशी संवाद साधतो तेव्हा त्याचा चेहरा आपण पाहतो, आपला चेहरा तो पाहतो. ही घटना आपल्यासाठी काय आहे, तर ही घटना आपल्यासाठी आश्चर्य, नवल, चमत्कार, विज्ञान काय आहे. तर त्यावेळेस त्या लोकांचं उत्तर असतो विज्ञान. मग ठीक आहे, मी मान्य करतो तुमच्याकडे विज्ञान आहे म्हणून. तर आता मला एक सांगा, तुमच्याकडे पोळी करण्याचं विज्ञान आहे आणि ते पोळी करण्याचं विज्ञान असल्यामुळे तुम्ही ती पोळी घरी तयार केलेली वापरता की विकत घेऊन आणता. त्यावर त्यांच्याकडनं उत्तर मिळते की आम्ही घरी तयार करतो. मग आता ही पोळी तुम्ही घरी तयार केलेली आहे, याचा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ पोळी करण्याचं विज्ञान आहे म्हणून ती पोळी तुम्ही घरी तयार केलेली आहे. पण तुम्ही ना आता म्हटलेलं आहे का मोबाईल हा विज्ञान आहे, तर मग हा मोबाईल तुम्ही आता घरी तयार केलेला आहे काय, त्यावर उत्तर येतो का नाही. मग आता तुम्ही तुमच्याजवळ मोबाईल तयार करू शकत नाही, याचा अर्थ असा आहे का तुमच्याजवळ विज्ञान नाही. आणि काहून नाही विज्ञान, कारण की तुमच्याजवळ दिमाग नाही म्हणून विज्ञान नाही म्हणून तुम्ही तो मोबाईल तयार करू शकत नाही. म्हणून तो मोबाईल आमच्यासाठी काय आहे, आश्चर्य आहे, नवल आहे, चमत्कार आहे, विज्ञान आहे. पण प्रत्यक्षात मोबाईल हा चमत्कार आहे का, नाही. कारण ज्याच्याजवळ दिमाग आहे त्यानं विज्ञानाचा उपयोग केला, मोबाईल तयार केलेला आहे, त्याच्यासाठी मोबाईल चमत्कार आहे का, नाही. कारण
त्यानं स्वतः तयार केलेला आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, मी माझा धम्म हा फक्त बुद्धिजीवी लोक समजू शकतात, इतर समजू शकत नाही. म्हणून ज्यावेळेस भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस त्यांना मोठा प्रश्न पडला की हे मला एवढा मोठा समुद्र मिळालेला आहे आणि हा एवढा मोठा मिळालेला समुद्र मी या लोकांना जर द्यायला बसलो, हे तर सारे ग्रासलेले आहेत आणि ह्या ग्रासलेल्या लोकांना मी काय देणार आहे, ते काय घेणार आहेत. असा जेव्हा त्यांच्या मनामध्ये एक विचारधारा उत्पन्न झाली, त्या विचारधारेतून त्यांच्या अंतर्मनातून त्यांना शब्द मिळालेला आहे की अरे यांना सोडून दे, जाऊ दे, हे फेक. परंतु जे रानावनामध्ये जाऊन बसलेलं आहे आणि तुला जे मिळालेलं आहे तेच मिळवण्यासाठी ते रानावनामध्ये जाऊन बसलेले आहे, जा आणि त्यांना आपल्या धम्माचं ज्ञान दे. त्यावेळेस ते भगवान बुद्ध तेथून उठले आणि त्या 5 लोकांना आपल्या ज्ञानाचा हे करून सगळ्यांनी आपल्या धम्माचा प्रसार केला. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे. आतापर्यंत आपण आपल्या धम्माबद्दल बोललो. एक व्यक्ती म्हणतो धम्मामध्ये चमत्कार नाही, दुसरा व्यक्ती म्हणतो धम्मामध्ये चमत्कार आहे. तर आता आपण आपली स्वतःचीच परीक्षा घेऊ बरं, आपण किती पत खरं ठरतो तर पाहू. सांगा, आता तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करता, भाजी बनवता, हो, मग सांगा तुम्ही तयार केलेल्या भाजीची चव नाही सांगू शकत, कारण तुम्हीच तयार केलेल्या भाजीची चव तुम्हीच सांगू शकत नाही. खरोखर त्या धम्माची चव सांगान का? कदापि नाही. पण त्या सब्जीला जेव्हा आपण आपल्या जिभेवर घेऊन चाकतो, तिचा अनुभव घेतो, त्यावेळेस निश्चितपणानं सांगतो की मी तयार केलेली सब्जी खारट झाली, गोड झाली, आंबट झाली, तिखट झाली. केव्हा बोललो आम्ही? अनुभव घेतला तेव्हा. तशाच प्रकारचा जेव्हा मी आपल्या धम्माचा अनुभव घेऊ, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालून त्या दिवशी हमखास म्हणून की बाबा अरे या माझ्या धम्मामध्ये या साखरेचीच गोडी नाही, तर ज्याला अमृत म्हटलेलं आहे आणि अमृताचं नाही तर अमृताची आहे पलीकडची गोडी निश्चितपणानं आमच्या धम्मामध्ये सामावलेले असं निरखून सांगू. केव्हा सांगून? त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालून तेव्हा. तर आता त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही लोक चालून राहिलोत का? उत्तर येतो नाही. मग आम्ही त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालतच नाही तर आम्हाला काय भेटणार आहे? काहीच नाही भेटू शकत. म्हणून तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही चालतो का? नाही, चालत नाही. म्हणून आम्हाला काही भेटत नाही आणि काही भेटत नाही म्हणून कुठं तरी जातो ना, कुठून तरी घेऊन येतेच बिचारे. मेणबत्त्या अगरबत्त्या उभ्या करते, हार फुलं टाकून देतेत, इकडच्या तिकडच्या 2-4 गोष्टी सांगून देतेत, आपली थैली भरतेत, भंतेजी पसार होते. मग भंतीजी गेल्याच्या बादमध्ये अरे भंतीजीनं असं म्हटलं होतं, भंतीजीनं तसं म्हटलं होतं. हे कुठपर्यंत राहते? सायंकाळपर्यंत. आणि उद्याची सकाळ उगवली, काल भंतीजीने कितीक सांगितलं होतं तर कितीक माहीत आहे? काहीच नाही, शून्य. म्हणून स्पष्ट म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी, अरे याच्या त्याच्या मागं दौडू नका. मी ज्या मार्गाने गेलेला आहोत त्या मार्गानं माझ्या पाठीमागं या आणि पाहिजे ते घ्या, पाहिजे ते घ्या, पाहिजे ते घ्या. त्यांना देणं आहे, तुम्हाला घेणं आहे, पण देणं घेणं तेव्हाच आहे. त्याचं काम करा, कामाचा मोबदला घ्या. फुकाचा कोणी कोणाला देत नाही. पण आम्ही अहो फुकटे. आमची कशी अहो फुकटे? रोज सकाळ होता बरोबर पहिलं काम आमचं आंघोळ करणे. आंघोळ होता बरोबर एक मेणबत्ती अगरबत्ती घेणे आणि भगवंताच्या पुढं जाऊन बसणे, तिला प्रज्वलित करणे आणि म्हणणं आहे की माझं असं करून दे, माझं असं करून दे. हा क्रम काही दिवस चालतो आणि मग एक दिवस अरे भगवंता एवढे दिवसापासून मी तुझी सेवा करून राहिलो, तू मला काहीच देत नाही रे. आता सांगा बरं, तुम्ही ज्यावेळेस ती मेणबत्ती अगरबत्ती लावाल त्याच्याजवळ जाऊन बसता त्यावेळेस तुमचं चित्त मन ती मेणबत्ती अगरबत्ती लावण्यात असते? कदापि नाही. कुठंतरी दुसऱ्याच कामात लागते. मग तुम्हीच तर त्यांना ओळखत नाही तर तो तुम्हाला काय ओळखणार आहे? आणि शेवट ते काय आहे? ते पितळ आहे, ते पितळीची मूर्ती आहे. ते पितळीची मूर्ती काय देणार आहे? देणं घेणं करणारा तो आमच्या ह्या इथं बसला आहे, पण आम्ही याला सोडून देतो आणि त्या मूर्तीच्या पाठीमागं लागतो. तरी त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या मूर्तीची पूजा कोणीही नका करू, पण आम्ही यावर फुकटे, आम्हाला फुकाचं पाहिजे ना, म्हणून आम्हाला पण फुकाचं काही भेटत नाही. फुकाचं जर भेटवायचं असेल तुम्हाला, जर तुमच्या घरामध्ये जर त्यांना विराजमान करून घ्यायचं असेल तर मार्ग एकच आहे. तुम्हाला 24 तास सजग राहायचं आहे, सावध राहायचं आहे, हुशार राहायचं आहे. प्रत्येक काम करत असताना तुम्ही सजग राहा, सावध राहा, तर निश्चितच तुम्ही धम्माले धारण कराल. आणि जेव्हा धम्माले धारण कराल
त्यावेळेस मात्र निश्चितपणाने तुमची उन्नती आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिलेचं आचरण ॲटोमॅटिक तुमच्या हातून घडत राहील. जसं की एक उदाहरण शिलेचं आचरण म्हटलं तर, जसं की आपण रस्त्यानं चालून राहिलो, सावध असताना चालून राहिलो, चालता चालता आपल्या पायामध्ये जर मुंगी आली असेल तर आपण सावध आहोत, तर आपला पाय त्या मुंगीवर पाडू का? कदापि नाही. म्हणजे तिचा जीव वाचला, आमच्या हातून पानाती पाता बेरमणी सिक्का पदंग समाधान घडले. आमच्या शरीराला कोणती इजा झाली? काहीच नाही. धम्म हा सहजासहजी मिळत असतो, सहजासहजी बळजबरीनं मिळत नसतो. म्हणून धम्माला जर धारण करायचं असेल तर आम्हाला 24 तास सजग राहायचं आहे, सावध राहायचं आहे, हुशार राहायचं आहे. आणि जेव्हा आम्ही हुशार राहून काम करू त्यावेळेस आम्ही झोपेत असून तरी पाठीमागं आमच्या भगवान बुद्ध उभे राहिल्याशिवाय राहणार नाही, यात तीळभरे संशय नाही. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात राबण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोककल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे. म्हणून धम्माला धारण करा आणि आपल्या जीवनाचं मंगल करून घ्या, मंगल करून घ्या, मंगल करून घ्या. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सोंती भवन्तु ते. साधु साधु साधु.